नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. पोलीस भरती 2025 संदर्भात या ठिकाणी मैदानी चाचणीला काही जिल्ह्यांची सुरुवात झालेली आहे. 20 तारखेपासून आपली मैदानी चाचणी होणार आहे. तर त्याचे प्रवेशपत्र आपल्याला कधीपर्यंत येऊ शकतं? तर साधारणतः 8 ते 10 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, जर तुमचं ग्राउंड 20ला असेल तर. आता नेमकं 20 जानेवारीपासून कोणत्या जिल्ह्यांचं ग्राउंड सुरू होत आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय कमेंट करून तेही सांगा. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची डेडिकेटेड तयारी करत असाल तर त्यासाठी आपल्याला ग्राउंड सुद्धा असतं आणि लेखी परीक्षा सुद्धा असते. तर लेखी परीक्षेसाठी उपयुक्त असणारी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. ही आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची पुस्तके. यामध्ये पोलीस भरती नोट्स, संपूर्ण मराठी व्याकरण, पोलीस भरती मराठी शब्दसंग्रह, पोलीस भरती नोट्स, वाहन चालक तांत्रिक आणि तसेच पोलीस भरती वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच या चारही पुस्तकांचा समावेश आहे. तर ही पुस्तके तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन खरेदी करू शकता. याचा फायदा तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये होणार आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक एक करून जिल्हे बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांच्या अपडेट समोर आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांची मैदानी चाचणी ही सुरू होणार आहे. यामध्ये पहिले जर आपण पाहिलं तर पोलीस उपअधीक्षक गृह ठाणे ग्रामीण यांचे कार्यालय म्हणजे ठाणे ग्रामीण यांच्या कार्यालयाअंतर्गत ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः भाग कशा संदर्भात आहे तर आपण ठळक माहिती पाहूया. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी, शारीरिक चाचणी प्रक्रिया मौलाना अबुल कलाम आझाद, टीएमसी हॉस्पिटलच्या बाजूला, टीएमसी स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिलानी पार्क रोडच्या पाठीमागे या ठिकाणी घेण्यात येणार आहे. कधी घेण्यात येणार आहे तर त्याची तारीख सुद्धा आपल्याला खाली मेन्शन दिसते. खाली पहा, पोलीस भरतीकरिता आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारांची प्रकृती बिघडल्यास उमेदवार तात्काळ उपचार मिळावा याकरिता 5 बेड आरक्षित ठेवण्यात यावे. तरी 20 जानेवारी 2026 रोजीपासून पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा ठाणे पोलीस भरतीकरिता येणारे उमेदवार यांच्या उपचाराकरिता 5 बेड आरक्षित ठेवण्यात यावे. म्हणजे ही नोटीस कशा संदर्भात होती तर ती हॉस्पिटलच्या संदर्भात होती. 5 बेड आरक्षित ठेवा या संदर्भात होती. पण यामधून आपल्याला काय दिसतंय तर आपली जी काही मैदानी चाचणी आहे ती 20 जानेवारी 2026 पासून होताना दिसते. त्यासाठी त्यांनी बेड सुद्धा आरक्षित केलेले आहेत. मैदानी चाचणी या ठिकाणी होणार आहे. आपल्याला त्यामधून ॲड्रेस सुद्धा समजतो की कोणत्या ठिकाणी मैदानी चाचणी होईल. आणि दुसरं म्हणजे जर या ठिकाणी ग्राउंड होत आहे त्यामुळेच या ठिकाणी बेड आपले आरक्षित ठेवण्यात आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी अपडेट होती ती ठाणे ग्रामीण बाबत होती. याचं ग्राउंड सुद्धा आपल्याला 20 जानेवारीपासून होताना दिसू शकते आणि याचं प्रवेशपत्र सुद्धा 8 ते 10 जानेवारीच्या दरम्यान उपलब्ध होणार आहे. नंतर पहा, पुढे जर आपण दुसरी नोटीस पाहिली तर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांचे कार्यालय. यांच्या कार्यालयाअंतर्गत सुद्धा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. आता ह्या नेमक्या ग्राउंडच्या नोटीस आहे का तर नाही. ग्राउंडच्या डायरेक्ट नोटीसा नसून ह्या इनडायरेक्ट नोटीस आहे. म्हणजे कोणी बेड आरक्षित ठेवण्यासंदर्भात या ठिकाणी नोटीस काढली. कुठे ग्राउंडवर व्यवस्था करण्यासंदर्भात या ठिकाणी नोटीस काढलेली आहे. कुठे ग्राउंड तयार करण्यासंदर्भात नोटीस काढलेली आहे. मात्र त्यामध्ये आपल्याला ग्राउंडच्या तारीखचा उल्लेख दिसतो आणि त्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की याच तारखेला आपलं ग्राउंड होणार आहे. आता ही नोटीस कधीची आहे तर 23/12/2025 म्हणजे 23 डिसेंबर रोजी ही नोटीस आली होती छत्रपती संभाजीनगर ग्रामीणची. यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपायांची रिक्त पदे भरण्याकरिता 20 जानेवारी 2026 पासून शारीरिक चाचणी मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुरू होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. कधीपासून 20 जानेवारी 2026 पासून. तर पॉसिबिलिटी आहे की तुमचं हे ग्राउंड 20 तारखेपासून सुरू होईल आणि त्याचे प्रवेशपत्र सुद्धा 8 ते 10 जानेवारी दरम्यान तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. कोणत्या ठिकाणचं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तिसरी नोटीस आपण बघतोय तर ही नोटीस आलेली आहे 29/12/2025 29 डिसेंबर 2025 रोजी ही नोटीस आलेली आहे आणि नोटीस आलेली आहे पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग यांच्याकडून. यामध्ये त्यांनी असं सांगितलं की उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे कळवण्यात येते की 2024-25 पोलीस भरती प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 94 व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 3 रिक्त पदांकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते. सध्या काय तर माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडून दिनांक 23/12/2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये 20 जानेवारी 2026 पासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणचं सुद्धा ग्राउंड हे 20 जानेवारीपासून सुरू करा असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आलेले आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 जिल्हे पाहिले.
पहिला कोणता आहे तर रायगड अलिबाग, दुसरा म्हणजे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि ठाणे ग्रामीण या 3 ठिकाणची मैदानी चाचणी ही ज्या काही नोटीस आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहे त्यावरून असं आपल्याला दिसतं की 20 तारखेपासूनच सुरू होऊ शकते. म्हणून तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म टाकलेला असेल तर तुमचं प्रवेशपत्र हे लवकरच उपलब्ध होणार आहे. आणखी जर काही जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत आली तर नक्कीच तुम्हाला त्याची माहिती सुद्धा आपण आपल्या चॅनलवर देऊ. सध्या जी काही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत होती ती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय, तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.